सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचे दिवस खूप छान जात असेल. आत्ता वाजलेत सकाळचे 9 आणि आपण रेडी होत आहे आपल्या ट्रेनिंग सेशनसाठी. आज आहे सॅटरडे. सो आजचे सगळे मील व्हेजमध्ये होणार आहे आणि जिमवरून आल्यावर आपण एक हाय प्रोटीन चॉकलेट मूस ट्राय करणार आहे, म्हणजे जे मी बनवणार आहे आणि तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये ऑलमोस्ट 40 to 45 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन असणार आहे. त्यासाठी आपण करतोय आपलं बेसिक ओट्सचं मील. आणि अजून एक पॉईंट यार, आजकाल पुण्यामध्ये गरमी खूप जास्ती वाढली आहे, म्हणजे अति झाली आहे. दुपारी 11-12 नंतर बाहेर पडायची इच्छा नाही होत. सो मी ट्राय करतो की माझे ट्रेनिंग सेशन जेवढ्या सकाळी होईल तेवढ्या सकाळी करायला. ऑफिसचे टायमिंग चेंज झाले, दुपारी 2 ते रात्री 11 शिफ्ट असते. की मी ट्राय करतो की माझा वर्कआउट सेशन जेवढ्या सकाळी होईल तेवढ्या सकाळी कंप्लीट करायचा. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हा पण तुम्ही वर्कआउटला जातील, हा मोठा मसल असेल लाईक बॅक, चेस्ट, लेग, तर एक इलेक्ट्रॉलचं पाकिट सोबत ठेवा, जेणे की तुम्हाला हेल्प होईल वर्कआउटमध्ये पुश व्हायला. आणि जेवढं सकाळी होईल तेवढ्या लवकर वर्कआउट्स कंप्लीट करायला बघा, ज्याने की तुम्ही फुल एनर्जीमध्ये आणि विदाऊट गरमी वर्कआउट कंप्लीट करू शकता. आत्तासाठी मील करूयात, कारण की आज आपल्यासोबत आहे अक्षय ट्रेन करायला आणि माझे कोच मला ट्रेन करणार आहेत. वर्कआउट तर मी तुम्हाला जिममध्ये पोचल्यावर सांगतो. आत्तासाठी मील कंप्लीट करतो, आणखी अक्षय थांबला येऊन. सो फटाफट मील कंप्लीट करूयात आणि निघूयात जिममध्ये. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. ओट्स जे की मी रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवले होते, आत्ता सकाळी फक्त प्रोटीन, थोडेफार ड्रायफ्रुट्स, बनाना, हाफ टेबलस्पून पीनट बटर टाकलं आहे आणि ॲज युजल ब्लॅक कॉफी. वो बोला उसको 9:30 बजे. आपको क्या बोलना है मेरे टाइमिंग पे? भाई साहब मस्त एकदम परफेक्ट टाइमिंग. 9:30 बोला था उसको. ऑन द क्लॉक. लवकर काय आला रे 9ला? तुला म्हणलं होतं मी 9ला ये. सर काय बोलले होते? चल जल्दी अभी हिट हो रहा है मेरे को. मराठी ब्लॉग. मराठी आतमध्ये चल की मराठी बोलच पाहिजे. प्रतीक तुमचं झालं वर्कआउट? झाला वर्कआउट. काय केलं ट्रेन? क्रॉसफिट घेतलं सरांनी. बरं झालं नाही आलो लवकर. सो गाईज, आज आपण करणार आहोत प्युअर आर्म्स वर्कआउट. आणि वर्कआउटसाठी आपण पहिले आपल्या कोचला विचारू की चलो बताओ सर. थोड़ा सा हिंदी में होगा ये वाला. केबल फोकस रखते हैं वर्कआउट यस, मजा है. थोड़ा केबल फोकस रखते हैं. केबल फोकस क्यों, मतलब ऐसा कुछ स्पेसिफिक रीजन? स्पेसिफिक रीजन इन द सेंस उसमें टेंशन कांस्टेंट रहेगा मसल्स पे. ठीक है. इवन ड्यूरिंग योर नेगेटिव्स उसमें कांस्टेंटली टेंशन रहेगा मसल पे, व्हिच वी डोंट गेट इन डंबल बार्स. हम लोग स्टार्ट करेंगे पहले बेसिक केबल कर्ल्स. ठीक है. केबल्स ऑल द वे डाउन, पूरा नीचे, स्टैंड स्ट्रेट एंड कर्ल्स. उसके बाद प्रीचर बेंच लगाएंगे. ठीक है. विल डू सिंगल आर्म कर्ल्स, केबल कर्ल, एंड विल डू हैमर, एंड देन विल डू क्रूसिफिक्स कर्ल्स. ठीक है. क्रूसिफिक्स कर्ल्स लाइक दिस. वो दोनों केबल लगा के. ठीक है. ट्राई दैट. स्लो एंड कंट्रोल देम. वो स्लाइटली आप रखेंगे. हां. एंड देन विल मूव ऑन फॉर ट्राइसेप्स. ट्राइसेप्स भी केबल फोकस रखेंगे. स्लो एंड कंट्रोल्ड रिपीटेशंस. ठीक है. 4 सेट्स ईच. ठीक है. 4 एक्सरसाइज. यस. सो गाइस, खतरनाक वर्कआउट होने वाला है और जिम में एज़ यूजुअल ज़ोर से म्यूज़िक चालू है. सो अभी के लिए तो मैं मतलब कुछ बात नहीं करूँगा जिम में, और अक्षय को भी ऑफिस जाना है तो नहीं होगा ज़्यादा बात, बट ठीक है. अभी के लिए वर्कआउट स्टार्ट करते हैं. सो गेट रेडी फॉर द सिनेमैटिक्स. Some things aren't meant to be fair. I know you left me down and out, and now the river is red. Got that hit on your head. Should've buried your dead. Should've listened to me and said, oh, how little you know. You better watch out, my
फायनली डन विथ द वर्कआउट. खूपच जास्ती तगडा वर्कआउट होता, म्हणजे मेनली बायसेप फोकस्ड होता आणि केबलवर होता तर अजून जास्ती होता की कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस पण फील झाला, इसेंट्रिक दोन्ही वेळेस फील झालं. तुला कसं वाटलं वर्कआउट? एकदम खतरनाक वर्कआउट झालेला आहे. हाच वर्कआउट तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच कळत काय फील आणि काय प्रॉब्लेम. वेटवर जास्ती नका फोकस करू, जेवढं फॉर्म खेचता येईल तेवढा फॉर्म खेचा. आणि सरांकडे काहीतरी एक न्यूज आहे छोटीशी, जे सर सांगतील आपल्याला. We are making plans for the next 2 months. There's a big news coming up, so stay tuned for that. We're going on a cut. That's all you need to know for now. क्रेजी होने वाली है अभी 2 महीने लाइफ. मैं अब आपको दिख रहा होगा कि फैट है दोनों के बॉडी में, मेरे में ज़्यादा है, मेरे में मोर देन 20% है. तो ये आपको दिखाना है कि ये फर्स्ट टाइम कट होगा जिधर मैं मेरे बॉडी के एक लेवल रहता है उधर से नीचे जाने को ट्राई करूँगा फैट परसेंटेज. लास्ट टाइम किया था बट बहुत पतला लग रहा था. तो सिर्फ आपको ये दिखाना है कि आप नेचुरली क्या अचीव कर सकते हो. सो उसके लिए स्टे ट्यून. और हाँ, बहुत रिगरस होने वाला है ये कट और बहुत क्रेजी लगने वाली है. अरे चलते चलते क्या प्रॉब्लम. सो स्टे ट्यून फॉर दैट. और क्या है वो रिवील करेंगे हम फ्यूचर में. I think we should just highlight on the fact कि we're going to do this very naturally. क्योंकि people think कि ये enhanced है just because we might go on a cut. People be like हाँ we're taking this, we're taking that. But we'll be very transparent with you guys. कैसा है क्या नहीं है, what we're taking, what we're not. डॉक्यूमेंट You करूँगा guys will जितना be होगा. kept in a loop, यस. right? सो गाइस स्टे ट्यून. मिलता हूँ आपको जल्दी. सो हाय गाइस, तर आजच्या व्हिडिओसाठी आपला व्हिडिओग्राफर अवेलेबल नाही आहे, म्हणजे की माझी आई जी की बाहेर गेली आहे थोड्याशा कामासाठी. तर आपल्याला या ट्रायपॉडचाच यूज करावा लागणार आहे, जो की माझ्या हाईटपेक्षा थोडासा खाली आहे. तर थोडंसं खाली वाकून बोलावं लागतं आहे. पण एक गुड डिस्क्लेमर की आजची जी आपली रेसिपी आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 50 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन आहे. तर माझे मित्रांनो, जे फक्त व्हेज खातात त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट रेसिपी आहे. आणि तुम्ही जर वेट कंट्रोल करायला बघतात किंवा वेट कमी करायला बघतात आणि तुमचे स्वीट क्रेविंग्स तुम्हाला कंट्रोल नाही होत आहेत, तर तुम्ही पण माझ्यासारखेच आहेत. आपल्या सर्वांसाठी एक सिंपल अशी रेसिपी घेऊन आलो आहे. आणि आय नो वीकेंडला असं होतं की यार कोण बनवत बसणार चॉकलेट मूस, कोणाकडे एवढा वेळ आहे, कोणाला एवढा टाईम आहे. तुम्ही प्रेफर करणार की चहा जो की बनतो 2 ते 3 मिनिटात. पण ही जी आपली चॉकलेट मूसची रेसिपी आहे त्याला फक्त आणि फक्त 4 ते 5 मिनटं लागतात. आणि मी खोटं नाही बोलत, तुम्ही रेसिपी बघा आणि माझी रिॲक्शन बघा. या रेसिपीची सर्वात बेस्ट गोष्ट आहे की या रेसिपीसाठी फक्त आणि फक्त आपल्याला 4 इन्ग्रेडियंट्स लागतात, जे की आहेत 150 ग्रॅम पनीर, 1 स्कूप प्रोटीन, पीनट बटर आणि दूध. पीनट बटर मॅन्डेटरी नाही आहे, मी थोडंसं टेस्टसाठी यूज करतो, थोडंसं एक्स्ट्रा स्वीटनेस येतो. तर गाईज फ्रीजमध्ये लास्ट 10 मिनटं ठेवली होती आणि आपली रेसिपी रेडी आहे. मी टेक्स्चरसाठी याच्यावर ॲड केले थोडेसे ड्रायफ्रूट्स. तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही ॲड केले चालेल. मोस्टली मी प्रेफर करतो की डार्क चॉकलेट ॲड करायचं. आत्ता डार्क चॉकलेट अवेलेबल नाही आहे आपल्या घरी. एक बेसिक तुम्हाला सांगायचं आहे की माझं एम आहे की माझं प्रोटीन इनटेक डेलीचा कंप्लीट झाला पाहिजे, म्हणून मी यात प्रोटीन पावडर यूज केली आहे. तुमच्याकडे प्रोटीन पावडर अवेलेबल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही चॉकलेट पावडर यूज करतात किंवा चॉकलेट यूज करू शकतात प्रोटीन पावडरच्या जागी. एक लास्ट बाईट घेतो मी कॅमेरावर. अतिशय अप्रतिम. तर गाईज माझं एवढं सजेशन लास्टला की तुम्ही ही रेसिपी आपल्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजून अशीच रेसिपी हवी असेल तुम्हाला, तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक कमेंट नक्की करा, ज्याने की मला मोटिवेशन मिळतं अजून व्हिडिओज बनवायला तुमच्यासाठी. स्टे ट्यून ऑन द चॅनल. भेटतो तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.